एकनाथ खडसे यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी चंद्रकांत पाटील दिसायला लागलेले आहेत. खडसेंना डोळे जरी लावले तरी मी दिसतो. दिल्लीचे नेतृत्व महाराष्ट्रात नेतृत्व करणाऱ्या माणसाने कालपर्यंत खूप मोठ्या गप्पा मारल्या. तो माणूस आज गल्ली गल्ली फिरतोय आणि प्रत्येकाला फोन करून धमक्या देतोय, असा गंभीर आरोप मुक्ताई नगरचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावरती केला आहे. खडसे 30 वर्षापासून खोटं बोलणारी मंडळी आहे. तुमची बोलण्याची पद्धत, तुमची बोलण्याची लँग्वेज किती चांगली आहे सगळ्यांना माहिती आहे. तुमची विधानसभेची जर भाषणं काढून पाहिली तर सर्वांना समजेल तुम्ही सुसंस्कृत असल्याने 2019 मध्ये लोकांनी तुम्हाला जागा दाखवली आहे. आता 2024ची सुद्धा तीच गत होणार आहे, यात काही शंका नाही. चंद्रकांत पाटील नावाचा सामान्य माणूस आमदार झाल्याचे तुम्हाला खूप मोठे दुःख आणि शैल्य आहे. अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार प्रकरणात जो विक्की गुरसळ आरोपी पकडण्यात आलाय तो आपल्या रॅलीमध्ये होता, असा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला. नाही, ठीक आहे ना. त्यांना काय जडीतडी पाषाणी चंद्रकांत पाटील दिसायला लागलेला आहे. त्यांना डोळेबाण लावलं की मी दिसतो. दिल्लीचा नेतृत्व करण्याची, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची ज्या माणसाने कालपर्यंत लय मोठ्या गप्पा मारल्या, ढिंगा हांगल्या, तो गल्ली गल्लीत फिरतोय. याला फोन करतोय, त्याला धमकी देतोय, त्याला धमकी देतोय, त्याला धमकी देतोय, किती लोकांना फोन करून धमक्या देतोय. त्याच्यामुळे इतका परेशान झाला आहे तर काही पण बडबड करायला लागला आहे. ती रॅली जर तुम्ही बघितली, त्या रॅलीचे व्हिडिओ फुटेज तुम्हाला दाखवलं. रेटून बोल पण खोटं बोल, कारण हे 30 वर्षापासून खोटं बोलणारी मंडळी आहे. त्यामुळे ती रॅली बघितली का तुम्ही? त्या रॅलीत मी दिसतोय का तुम्हाला? आणि जो तो त्याचा हे केला त्याला तर मी कधी पाहिलाही नाही समोर, पण ज्याला ते त्यांनी सर्कल करून दिलेलं आहे त्या व्यक्ती तो त्या शेवटच्या माणसावर चालताना दिसतो. गावातला असेल चालताना दिसतो आहे. त्या गावात झालेला व्हिडिओ असेल तो बहुतेक. आणि तो चालताना त्याच्या गड्यात कुठे शिवसेनेचं मफलर दिसतंय का किंवा काही आहे का? आता एखादा रॅलीमध्ये एखाद्याबरोबर चालत असेल तो आमचा झाला का? हां, ठीक आहे. मग तुम्हाला वाटतं ना तर तुम्ही चौकशी करा. अरे तुम्ही इतके मोठे राज्याचे नेते, राज्याचं कारभार पाहणारे, तुम्ही इतक्या लोकांना तिकीटं दिले, काय काय डिंगा हाकत होत तुम्ही. तर तुम्ही जा ना, पहा ना, काय चौकशी करायची. मी तुम्हाला सांगितलं ना, याच्यापेक्षा सोपं सांगितलं उपाय तुम्हाला. या सगळ्या विषयामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल तर नार्को टेस्टला तुम्ही पण तयार होता, मी पण होतो. आणि ज्याने ज्याने आरोप केले त्याला पण करायला लावा. नार्को टेस्ट करा ना, समाजासमोर सगळा विषय येऊ द्या खऱ्या अर्थाने. मी स्वतः पहिल्यांदा पत्र देतो, मग तुम्ही नंतर द्या. तुम्ही पहिला पत्र देतो, मग तुम्ही नंतर द्या तुमचं स्वतःचं पत्र, की मी पण नार्को टेस्टला तयार. अशी एखाद्या टेस्टला तयार व्हा कधीतरी. तुम्ही जितकं खरं आहे ना, सत्यवान आहात ना तुम्ही बोलता येतं का हातात पुरावा घेऊन एका हातात असं बोलतो. एखादी रॅली एखाद्या गावातून चालली त्याच्यामध्ये एखादा माणूस कोण जात असेल तर तो त्या रॅलीतला झाला का? अशा तुमच्या 1000 रॅल्या आहेत, मग तुमच्या 1000 रॅल्यांमध्ये 1000 लोक असे दिसतील. आणि राहिला गुन्हेगारीचा विषय, तर गुन्हेगार खऱ्या अर्थाने तुमच्यातून जाणवतो. प्रत्येक वेळी भाषणातून बी बोलताना तुम्ही जो आवेशाने, ज्या तावातावाने लोकांसंदर्भात बोलता, ते आमच्या भगिनी अंजली दमाने संदर्भात तुम्ही काय बोलला ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही अनेकांसंदर्भात काय काय बोललात, विधानसभेचे अनेक भाषणं काढून पाहिलेत. तुमची बोलण्याची लँग्वेज किती चांगली आहे आणि किती सुसंस्कृत आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही अतिशय सुसंस्कृत असल्याचं या मतदारसंघाने तुम्हाला दाखला दिलेला आहे. म्हणून 2019 मध्ये तुम्हाला लोकांनी तुमची जागा दाखवली ना, तर 2024ची तीच गत होणार, याच्यात काही शंका नाही. तुम्ही किती फोन करताय रोज, किती लोकांना धमकवताय, किती लोकांना जो माझ्या रॅलीत दिसला त्यालाही फोन करताय. काय काय कुभांड रस्ता आहे, काय काय चाललं आहे. अहो, त्या दिवशी तुमची जी रॅली त्या गावात झाली ते 11च्या नंतर झालेली रॅली आहे. तिचे व्हिडिओ काढायला लावले, मी दिलेली तक्रार. 11च्या नंतर रॅली झाली, 11च्या नंतर म्हणजे 10च्या नंतर झाली नाही पाहिजे. तुमची 11पर्यंत झालेली रॅली आहे. जे सगळे कायदे पायदळी तोडवणार आहे तुम्ही. आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो. याच्यात तुमच्या ते कर्मचारी जे आहे शाळेचे सगळे प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार करताय. संस्थेचे सगळे कर्मचारी तुम्ही वापरताय, घरोघरी जाताय. त्यांचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे आहे, ते पण देऊ. त्यांच्यावर आचारसंहिता भंगाच्या संदर्भात करू. कोण कोण कुठे कुठे जातो हे मला माहिती आहे, कोण कुठे काय जातो आहे. आणि तुम्ही काय आहे, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला चंद्रकांत पाटील नावाचा एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला, ह्याच गोष्टीचं तुम्हाला खूप मोठं दुःख शल्य आहे. आणि मी काल सांगितलं त्या विषयावर मी ठाम आहे की तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकत हे आम्हाला माहिती आहे. 4 घटना ज्या झाल्या, चारी घटना मधू पाटलांना मी आणलेलं नव्हतं. मधू पाटलांना चर्चा करून घ्या, तुम्ही कन्फर्म करा. मधू पाटला तुम्ही घेऊन गेले उचलून. मधू पाटलांना मी आणलेलं नव्हतं. मधू पाटलांना कधी विचारा, आणि त्यांनी जर सांगितलं असतं मी आणलं होतं त्यांना, तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तुम्ही सांगाल ते. मधू पाटलांना त्या दिवसानंतर मी फोन पण केला आणि मी ह्या वृत्तीचा नाही आहे, ज्या वृत्तीत तुम्ही आहे त्या वृत्तीचा नाही आहे. या अतिशय चांगलं काम करणे आणि प्रामाणिक काम करणे हेच मला पटतं. तुमच्यासारखे असे हजारो फोन मी केलेले नाही. आणि मी त्याच लोकांची चर्चा करतो ज्या लोकांना मी चर्चा केली भावते त्या लोकांचीच मी चर्चा करतो. त्याच्यामुळे तुमचे निराधार आरोपांना उत्तर द्यायला मी काही प्रत्येक वेळी इथे रिकामा थोडीच बसलो आहे. तुमच्यासारखं काही रिकाम पण नाही माझ्याकडे.
तुम्ही काय कशा पद्धतीत कुटुंबाला तिथे बस्तान बसवण्यासाठी काय काय करताय आणि काय काय फंडे वापरताय, जनतेला दिसतं आहे, निदर्शनात येतं आहे. जनता याशिवाय दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. जनता मायबाप आहे. ह्या मायबाप जनतेनेच माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उचलून आमदार केला. त्याच्यामुळे तुमच्यासारख्यालाही त्या मायबाप जनतेनेच उठून उभा केला. पण त्यांची चूक झाली हे त्याच्या 2019मध्ये लक्षात आलं आणि त्यांनी त्याचं आपल्याला व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. आता तुम्ही या गोष्टी केल्यापेक्षा तुमच्या प्रचारावर लक्ष द्या आणि येणाऱ्या काळात काय काय कुभानटुभाल करायचं आहे त्याच्यावर लक्ष द्या. बाकीचं पुढे पाहू. खडसेंनी पुन्हा म्हटलं की 40 गावचं पार्सल करायचं आहे म्हणून. खडसे कोणते ह्या मतदारसंघातले हो? खडसेच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढी जर तपासून पाहिली त्या मतदारसंघातले का खडसे? ते मलकापूर तालुक्यातले कुठेतरी त्या आजूबाजूचे आहे. पार्सल करतात दिसताना स्वतःच्या आरशामध्ये पहा तुम्ही, लगेच तुम्हाला लक्षात येईल पार्सल कशाला म्हणतात. तर स्वतःचा चेहरा आरशात पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पार्सल कशाला म्हणतात. एवढं काय तुम्ही पार्सल बिर्सल ह्या अशा पद्धतीची शब्दरचना वापरता. चांगलं बोला. तुम्हाला चांगलं बोला तर कोणी शिकवू शकत नाही हे मला माहिती आहे. कारण सगळ्यात रॅश भाषा जर तुमची कोणाची असेल तर तुमची आहे या राज्यात.